Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home, not even drink. Hello. ब्लॉक चहा पिणार का? आता मी इडली खाणार इडली. कोचीमध्ये आमचे हे 3 दिवस अमेझिंग होते. इतका सुंदर क्लायमेट होता या शहराचा. इतक्या तापत्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही खूप सुंदर प्लेझंट इतक्या छान वातावरणामध्ये आम्ही राहिलो. प्लस हॉटेलचा स्टाफ देखील खूप छान होता. याच्यानंतरचा जो काही आमचा प्रवास आहे ना, तो एक वेगळाच प्रवास असणार आहे. कारण की आत्तापर्यंत 3 व्लॉग्स तुम्ही पाहिले असेल. ज्यांनी कोणी पाहिले नसेल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. केरळची जर्नी पूर्ण जी काय आहे ती सगळी मी त्यात दाखवलेली आहे. त्यानंतर आता आम्ही चेकआउट करतोय कारण की पुढे आमच्या जवळपास 3 ते 4 तासाचा प्रवास आहे. पुढे खूप मोठा प्रवास आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वन ऑफ द बेस्ट मेमरी कॅप्चर करून फायनली आम्ही आता टाटा बाय बाय करत आहोत नोवोटेलला. खूप छान एक्सपिरियन्स होता, अमेझिंग एक्सपिरियन्स होता. यानंतर आता आम्ही चाललो आहोत कोची ते थेकडी. थेकडी जर मी चुकीचं म्हणत नसेल तर केरळामध्येच येतं. त्यानंतर आम्ही जाणार आहे तमिळनाडूला सॉरी. आणि हा जो प्रवास आहे ना, तो तुम्ही स्वतः बघाल की किती ग्रीनरी आहे आउटसाईडला, खूप छान. याआधी ना मी चर्च फक्त ना ह्याच्यामध्ये पाहिले होते, टी व्हीमध्ये, मूवीमध्ये, सिरियलमध्ये. पण मी हे जे रिअलमध्ये जे बघताय ना, ते खूप मोठे विशाल आहे. खूप भारी वाटतं हे सगळं बघताना. त्यानंतर काल आम्ही कोचीमध्ये ना प्लम केक घेतला होता. आणि आम्ही ना प्रवासामध्ये असं थोडंफार काही ना काही खातच असतो. कारण ना एकतर बोरिंग होत नाही प्रवास, आणि त्यानंतर असं खात पीत प्रवास केला की एकदम मजा पण वेगळीच असते. काही मुलांना आवडीचं असतं, काही आमच्या आवडीचं असतं. आम्ही सगळं एकमेकांना शेअर करत असा प्रवास करतो. तर आजूबाजूचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही बघत असाल की ते हे फील करण्यात एक वेगळीच मज्जा आहे. आणि मला वाटते की पुन्हा पुन्हा इकडे यावं. पण अजून आपल्याला बऱ्याच शहर बघायचे आहेत, बऱ्याच ठिकाण बघायचे आहे. तर लेट्स सी काय काय होतं. त्यानंतर मुलं झोपले होते, ते आलेच नाही. आम्ही एका ठिकाणी रूफटॉपला एक रेस्टॉरंट होतं, तिथं थांबलो जेवायला. आणि तिथे काही जेवण वगैरे असं विशेष नव्हतं, परंतु जे काही साईट सीन होता ना, ते खूप सुंदर होता, खूपच सुंदर. मला एक गोष्ट नाही आवडली, ते म्हणजे आता आपल्यासारखे जे प्रवास करतात ना लोक, त्यांच्यासाठी वेगळे ऑप्शन्स नाही आहे. नीर डोसा आणि व्हेजिटेबल स्टीव होतं, जे मी अजिबात खाल्लं नाही. कारण की ते ऑलरेडी बनवून ठेवलेलं होतं आणि थंडगार होतं, त्यामुळे ते काही मजा नाही आली. मग आम्ही 2 घास खाल्ले, जास्त नाही, आणि लगेच पुढे निघालो थेकडीला. तर आजूबाजूचं वातावरण बघा किती मस्त आहे. चिल्ड फ्रीज उघडल्यासारखं. इथे ना चहाचे जे मळे होते ना, ते खूप भारी होते, खूप भारी. आणि सचिनला इतकं भारी वाटत होतं ना, मला असं त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल बघितली की मी स्वतःच खूप जास्त खुश होते. खूप छान वाटतं. ताडोबाची जंगल सफारी आपण बघितली आहे. आता पेरियार टायगर रिझर्वच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर कसा अनुभव असणार आहे, काय असणार ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. किती टायगर्स आपल्याला पाहायला मिळतात ते सुद्धा कळेलच तुम्हाला. बाकी सचिनबद्दल जर तुम्ही विचाराल तर त्यांनी जंगलमध्ये काहीही बघितलेलं नाही आहे. त्याने फक्त झोप घेतली आहे या बसमध्ये. आणि जंगल सफारी करण्यामध्ये जी मजा आहे ना, ती ॲक्च्युली ताडोबालाच आहे, फ्रँकली स्पीकिंग. याआधी जर तुम्ही ताडोबाचा व्हिडिओ पाहिला असेल ना, तर अख्ख्या जिप्सीमध्ये, ओपन जिप्सीमध्ये सचिन झोपत होता. असो, आता आपण ताडोबामध्ये नाही आहे, आपण दुसऱ्या ठिकाणी आहे. पण सचिनला अंदाज आला होता की इथे काय टायगर दिसणार नाही, म्हणून त्यांनी झोप घेतली. काही क्षणासाठी असं वाटलं की बस आता सगळं संपलेलं आहे. एकीकडे गाडी बंद पडली आणि ॲनिमल्स दिसो किंवा न दिसो, मी फुटेज तर घेते म्हणणार. आतापर्यंत काही दिसलं नाही. आय एम मिसिंग ताडोबाची जंगल सफारी सो मच. तर म्हणजे ऑलमोस्ट 1 तास झाला आहे आणि मंकीशिवाय आम्हाला काहीच दिसलेलं नाही आहे.
सो नेचर एन्जॉय करते परंतु ना टायगर ना एलिफंट ना हिप्पो नथिंग बट स्टील वी आर एन्जॉईंग द वेदर. मे महिन्यामध्ये एवढा सुंदर क्लायमेट आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे. बट सिरियसली ताडोबाची जंगल सफारी खूप सुंदर होती, खूप सुंदर होती. मेन म्हणजे इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे गाडीचा आणि आता आम्हाला गाडी पाठीमागे घ्यायला सांगितली आणि रस्ता हा फक्त एकच आहे, दुसरीकडे जायला अजिबात रस्ता नाही आहे. सो फायनली तर गाडी निघाली आहे. प्राणी कुठले दिसू दे किंवा नको दिसू दे परंतु मला ह्या ज्या गाड्या इकडनं येत होत्या ना तर मला इतकी जाम भीती वाटत होती. असं वाटत होती की बापरे इतकुशा जागेवरनं ते कसं जाणार आहे. पण ते समहाव ते मॅनेज झालं आणि भाई काही दिसो का ना दिसो आम्हाला हे जे व्ह्यू दिसलं आहे ना एकदम जन्नत आहे. पैसा वसूल ट्रिप फील करते आहे मी. खूप छान पीसफुल वातावरण आहे. अशा ठिकाणी फक्त एखादा छानसा रिसॉर्ट मिळाला पाहिजे राहण्यासाठी पण असं काहीही झालेलं नाही. पैसे आणते मी. आय वॉन्ट 1 हॉट डॉग. अरे हे काटेवाली नाही. हे दाखव लाजाळूचं झाड. इथे काय करते? चल तू फोटो घेतले हे घे. ठीक आहे तू घे. ताई तू घे. लाजाळूचं झाड आहे ते. हात लावलं की हे होतं ना. माहित त्याला हात लाव बघ कसं होतं ते. हात लाव नाही बघ त्याला लाव. जादू झाला असं कर. स्वतःची मर्यादा आणि समोरचं सीन बघून आमच्या लक्षात आलं होतं की आम्हाला कुठपर्यंत पुढे जायचं. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये बघत असताना तुम्हाला ते खूप जास्त जवळ वाटत असेल खाई पण ती फार पुढे होती, फार 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 पुढे होती. आणि अशी खाई आहे किंवा दरी नाही आहे ती, अशी खाली 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 जायचा असा रस्ता आहे. असो आम्ही काळजी घेतलेली आहे परंतु सचिनला खूप हौस आहे पुढे जाण्याची. त्यांनी एकटा गेलेला, त्याला मी ओढत ओढत वरती आणलं आणि फायनली आता आमची बस निघणार आहे. तर मी ॲक्च्युली मी खरं सांगते मी डिसअपॉइंट झाले. या जंगल सफारीमध्ये आम्हाला काहीही असं विशेष पाहायला मिळालेलं नाही आहे परंतु वातावरण जंगल सुंदर होतं, वातावरणही छान. तर मंडळी आता आम्ही डॅम बघण्यासाठी बसच्या खाली उतरलो आहे आणि खरंच सुंदर आहे डॅम. फक्त आम्हाला मंकीज जास्त पाहायला मिळाले पण हा डॉग खूप क्यूट होता, खूपच जास्त. आम्हाला मायाची आणि भैरवची खूप जास्त आठवण येत होती. जेव्हा जेव्हा आम्ही डॉग बघतो तेव्हा तेव्हा आम्हाला खूप जास्त त्यांची आठवण येते. असो त्यानंतर आम्ही आलो खाली म्हणजे जंगलातून बाहेर पडलो आणि आता फायनली आता काही मसाले वगैरे घेते जे मला घरी यूज करायला मिळते. आणि बरेचदा आपण ऐकलं आहे की नाही केरलावरनं हे आणलं आहे ते आणलं आहे मसाले आणलं आहे तर बरेच मसाले होते आणि खरंच खूप सुगंध, एक वेगळा सुगंध आहे. त्यानंतर मी हे चंदनची स्टिक घेतली आहे जी ओरिजिनल आहे. 2-3 हजारची शॉपिंग झाली होती या ठिकाणी. त्यानंतर चॉकलेट्स वगैरे सगळं काही घेऊन मी फायनली आलो मदुराईला. तुम्हाला माहिती असेल मदुराईला एक सुंदर देवीचं मंदिर आहे. तर उद्या नॉनव्हेज चालत नाही म्हणून आजच नॉनव्हेज खाऊन घेतलं होतं ह्यांनी. मी नाही, मी फक्त व्हेज खाल्लं आहे. आणि ऑलरेडी रात्रीचे 12 वाजले होते तरी आम्हाला खूप छान जेवण मिळालं. खूपच यम्मी टेस्टी जेवण होतं. मला वाटते की अख्ख्या प्रवासामध्ये जर मी एन्जॉय केलं असेल ना बिर्याणी, वैष्णवीने अंडा बिर्याणी आणि सचिननी मटन बिर्याणी घेतली होती आणि मी व्हेज बिर्याणी. रात्रीचे खूप लेट झालं आहे. याच्या बाजूलाच एक हॉटेल आहे जी आम्ही बुक केली होती. आम्हाला 2800 रुपयामध्ये एका नाईटसाठी रूम मिळाली आहे. तर ऑलमोस्ट जेवढे नोवोटेल म्हणजे 5 स्टार हॉटेल जर सोडलं तर बाकीचे सगळेच हॉटेलचे जे प्राईस आहे अंडर 3000च होते. खूप जास्त झोप आलेली आहे. ऑलरेडी सचिन पण टायर्ड आहे. रात्रीचे 1 वाजलं आहे. पटकन झोपते. उद्या मदुराई टेम्पलला जायचं आहे तर उद्याचा ब्लॉग लवकरच पाहायला मिळेल.